बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे विवान हा आता उभा असतो समोर आणि राजा हात जोडत म्हणतो, माझ्याकडनं पण माफी मीच मागतो आणि त्यांच्या वतीनं पण सॉरी मीच म्हणतो. त्याबरोबर मग विवान म्हणतो, चल निघ, चल गाडीजवळ जा, गाडी पुस. त्याबरोबर मग आता राजा म्हणतो, म्हणजे तुम्ही मला कामावरून नाही काढलं. त्याबरोबर मग विवान म्हणतो, आऊट. त्याबरोबर ताबडतोब राजा आता म्हणतो, नाही 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 काढलं कामावरून. आणि मग आता लगेचच तो तिकडनं निघून जातो. त्यानंतर मग आता राजा बाहेर आल्यावर खूप जास्त आनंदी असतो. तर आता इकडे अवनी ही सुद्धा रागारागात वरती खोलीमध्ये निघून जाते. तर इकडे राजा म्हणत असतो, वा 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 वा, पुन्हा आपल्याला ह्याच दिसल्या, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. तर दुसऱ्या बाजूला आता पटकन राजा हा आता बारक्याला फोन करतो. तर घरामध्ये आता बारक्या आणि यशा हे दोघंजणं साफसफाई करत असतात, कारण यशाला पोरीकडचे बघायला येणार असतात. त्याबरोबर मग आता बारक्या हा म्हणत असतो, बोल राजादा, काय बोलतोय. त्याबरोबर मग राजा म्हणत असतो, अरे त्यावर आता बारक्या म्हणतो, पटपट बोल बरं का, आजचा दिवस आम्हाला कामं करायची आहेत, लई महत्त्वाचा दिवस आहे आज. त्याबरोबर मग लगेचच राजा म्हणतो, अरे आज सगळं चांगलंच होणार आहे, बघशीलाच तुम्ही, सगळं फर्स्ट क्लास होणार, फकस्त आहे की नाही. त्याबरोबर यशा तिकडे येतो आणि म्हणतो, काय रे फकस्त. त्याबरोबर मग राजा म्हणत असतो, फकस्त त्या भाण्याला आणि निगेटिव्हिटीला घरातनं बाहेर घालवा, मग बघा सगळं कसं फर्स्ट क्लास घडतं आहे ते. त्याबरोबर यशा म्हणतो, राजा असं कसं बोलतो रे तू, तो मोठा धाकटा भाऊ आहे ना आपला, मग त्याच्याबद्दल असं बोलायचं का, सख्खा आहे तो आपल्यासाठी. त्याबरोबर मग लगेच राजा म्हणतो, अरे पण निगेटिव्हिटीचं काय. त्याबरोबर मग आता यशा म्हणतो, हे बघ तू कामाला गेलाय की नाही, मग तू नाशकात कामाचं बघ, इकडं काय करायचं ते मी बघतो, ठेव फोन. आणि मग लगेचच आता यशा फोन ठेवतो. आता हे भाण्याने ऐकलेलं असतं की भाण्याला घरातनं बाहेर पाठवा म्हणजे निगेटिव्हिटी बाहेर जाईल. हे ऐकून भाण्याला वाईट वाटतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे अवनी ही स्वाती वहिनीला सांगत असते, स्वाती वहिनी, अगं तो बिचारा गरीब ड्रायव्हर तो सॉरी म्हणाला, कारण त्याला त्याची नोकरी वाचवायची होती म्हणून. पण हा आहे ना, हा विवान हा स्वतःला खूप शहाणा समजतो, खूप ॲरोगंट आहे तो. त्याबरोबर स्वाती वहिनी म्हणत असते, हे बघ अवनी, तू शांत हो बरं, तू माझं थोडं ऐकतेस का. अवनी म्हणते, वहिनी विवानशी लग्न कर सोडून तू काहीही सांगितलंस ना तरी मी तुझं ऐकायला तयार आहे, बोल. त्याबरोबर मग वहिनी म्हणते, अगं अवनी, पण बाबांनी तुझ्यासाठी काहीतरी बघून हा मुलगा पसंत केला असेल ना गं, असा विचार कर की. त्याबरोबर मग अवनी म्हणत असते, वहिनी अगं बाबांना फसवलं याने, कळत नाही आहे का तुम्हाला. अगं खोटं बोललं आहे हा बाबांबरोबर, बाबांना वाटतंय मी माझ्या अवनीसाठी खूप चांगला मुलगा बघितला आहे, पण त्यांना हेच माहीत नाही आहे की असं काही नाही आहे. इतक्यात विवानची आई अवनीला आणि स्वातीला घ्यायला येते. स्वाती म्हणते, अवनी तू शांत राहा, काही गोंधळ घालू नकोस आत्ता. आणि मग ती दरवाजा उघडते. त्याबरोबर आता विवानची आई आतमध्ये येते आणि म्हणत असते, हे काय, तुम्ही दोघी खाली गेला होतात ना, मग पुन्हा वरती कशाला आलात. शॉपिंगला जायचं आहे ना आपल्याला, निघायचं आहे मग. आणि विवानला अजिबात उशीर झालेला चालत नाही, चला या पटकन. अगं हे काय अवनी, तू अजून तयार नाही झालीस. त्याबरोबर मग आता स्वाती वहिनी म्हणते, तयारच आहे ती. त्याबरोबर आता विवानची आई म्हणते, काय तयार, तू हे कपडे घालून जाणार आहेस का शॉपिंगला. अगं अवनी जा, कपडे बदल, हे काय घातलं आहेस तू, आत्ताचं काहीतरी ट्रेंडिंग घाल. तर दुसऱ्या बाजूला इकडे यशा आणि बारक्या दोघंजणं मिळून घरामध्ये सगळी झाडझटक करत असतात. मग आता यशाला बारक्या सांगतो, दादा जा आता जा, तू आंघोळ करून घे. त्यावर यशा म्हणतो, अरे हे थोडे जाळे राहिले ते काढतो की. त्यावर बारक्या म्हणतो, अरे दादा ते म्या बघतो, तू जा. अरे नवरा पोरगा आहेस तू शेवटी, चांगला दिसलास की मस्त वाटेल, जा 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 जा, मी बघतो त्या जाळ्यांचं काय करायचं, तू जा. त्याबरोबर तो तिकडनं जातो. इतक्यात भाण्या खुर्च्या घेऊन आलेला असतो. आता भाण्याने खुर्च्या आणल्याबरोबर मग बारक्या म्हणतो, अरे बाप रे, खुर्च्या बिडच्या कुठनं आणल्या. त्याबरोबर भाण्या म्हणतो, भाड्यानं आणल्यात. त्याबरोबर बारक्या म्हणतो, अरे ते म्हणजे तू आणल्या होय. त्यावर भाण्या म्हणतो, होय मग मीच आणल्या. आता घरी पाहुणे येणार म्हणल्यावर काही त्यांना खाली बसवणार आहेस की तुझ्या त्या फाटक्या चटयांवर आणि सतरंजांवर बसवायचं. त्याबरोबर मग मात्र आता बारक्या गप्प बसतो. इतक्यात तिकडे यशादा येतो. मग आता भाण्या त्याला म्हणत असतो, शेवटी आपल्या यशादाचं लग्न झालं पाहिजे. तसा बारक्या म्हणतो, हो यशादाचं लगीन झालं पाहिजे, त्याशिवाय आपली लाईन क्लिअर कशी होणार नाही का. तर दुसऱ्या बाजूला अवनीला आता
इकडे विवानची आई म्हणत असते, तू विवानची होणारी बायको आहेस, ह्या घरची होणारी सून आहेस, तू कसं राहायला हवंस, कसं दिसायला हवंस. अवनी म्हणत असते, माझ्याकडे हे एवढेच कपडे आहेत आणि हा ड्रेस तसा वाईट नाही आहे, मला आवडतो हा ड्रेस. त्याबरोबर आता अवनीने हे असं म्हटल्याबरोबर ती म्हणते, दुसरा नाहीच आहे का, बरं मग काय करणार, ठीक आहे. स्वाती, मी काय म्हणते, तुझ्याकडची एखादी साडी देतेस का तू अवनीला. त्यावर आता अवनीला साडी, स्वाती म्हणते साडी. त्यावर लगेचच आता विवानची आई म्हणते, बरं असू देत, राहू दे. आणि मग आता ती तिकडनं जाता जाता म्हणते, बरं पटकन या आता खाली, विवान वाट बघतोय. तर इकडे अवनीला मात्र आता विवानची आई जे बोललेली असते ते ऐकून खूप जास्त राग आलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता बाबा आलेले असतात आणि ते इंग्रजीत बोलत असतात. त्याबरोबर मग आता भान्या हा म्हणत असतो, बापरे, आपल्या घरात हे एक वेगळंच आहे. नाही म्हणजे इतरांच्या घरात लोक इंग्रजीमध्ये पिऊन बोलतात, आपल्या घरात आपले बाबा मस्तपैकी उत्तरल्यावर बोलतात. त्याबरोबर मग ते म्हणत असतात, काय रे. त्याबरोबर मग भान्या म्हणतो, बरं सॉरी. त्यानंतर मग बारक्या म्हणतो, बरं पण बाबा लक्षात ठेवा, नाही म्हणजे त्या पोरीकडचे आले की त्यांच्यासमोर काय तुमचं इंग्रजी बोलू नका, नाही तर उगा ती लोक निघून जायची घाबरून काय. त्याबरोबर लगेचच आता बाबा तिकडे येतात आणि म्हणतात, तुझ्या तर आता, आणि मग ते त्याला मारायला त्याच्या मागे येत असतात. त्यावेळी आता बारक्या भाण्याच्या मागं लपतो आणि भाण्याला म्हणतो, दादा बघ की. त्याबरोबर लगेचच आता भाण्या म्हणतो, बरं बरं बरं, बास झालं बाबा, राहू दे की. आता इतक्यात तिकडे यशा येतो आणि यशाने हातामध्ये उपमा आणलेला असतो. मग पटकन आता यशा बाबांना म्हणतो, बाबा उपमा. त्याबरोबर मग बाबा उपमा घेतात. तर आता लगेचच भाण्या म्हणायला लागतो, खा खा उपमा खा. यशा म्हणतो, उपमाच खा, नाहीतर पाहुणे आल्यावर नंतर त्यासनी गिळाल. त्याबरोबर तिघं भाऊ मिळून हसतात. त्यानंतर मग आता भाण्या म्हणतो, यशा, अर्धा तुला आंघोळीला घालवला होता ना, मग तू अजून आंघोळ नाही केली. त्यावर यशा म्हणतो, अरे एवढ्या जाळ्या कडून जातो. त्यावर मग आता दोघं भाऊ मिळून यशाला उचलतात आणि म्हणतात, तू पहिली आंघोळ कर, लगीन झालं पाहिजे. आणि मग आता हसत हसत तिघंही जणं जात असतात. हे सगळं बघून बाबांना पण बरं वाटत असतं. आता नंतर मग मुलीकडचे आलेले असतात. आता घराची परिस्थिती फार काही बरी नसते. आता ती घराची परिस्थिती बघून मुलीची आई ही जरा नाक मुरडते. त्याबरोबर ती आता तिच्या वडिलांकडे बघते. पण आता वडील म्हणतात, चला आतमध्ये. मग सगळेजण शेवटी आतमध्ये येतात, बसतात. आत येऊन बसल्यावर मग लगेचच आता यशा आणि भान्या हे बसलेले असतात आणि बारक्या सगळ्यांना चहा पाणी नाश्ता सगळं सर्व करतो. त्यानंतर मग आता मुलीची आई म्हणते, हे घर. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात, जुनंच आहे, इंग्रजांच्या काळातलं, पण भक्कम आहे. त्याबरोबर दुसरी बाई म्हणते, म्हणजे घरातली माणसं चांगली आहेत, समधी घरातली माणसं एकदम चांगली आहेत, त्यामुळं तुम्हाला काळजी करण्यासारखी काही गरज नाही, असं आता बाबा सांगत असतात. त्याबरोबर आता मग तिसरा माणूस म्हणतो, घरातली जागा. त्यावर मग बाबा म्हणतात, आपलीच आहे, घर बी आपलंच आहे, घराच्या आसपास सभोवतालची जागा बी आपलीच आहे, काय काळजीचं कारणच नाही आहे. त्याबरोबर मग आता इथे छान सगळ्या गप्पाटप्पा सुरू असतात. तुमची मुलगी घरात आली की सगळं आणखीन व्यवस्थित होईल असं म्हणत असतात. तर हे सगळं काही आता नलू बघत असते आणि हे सगळं बघून नलूला खूपच जास्त राग येत असतो, वाईट वाटत असतं की हे सगळं काय सुरू आहे. इतक्यात भाण्याची नजर नलूवरती पडते. भाण्या बारक्याला म्हणतो, बारक्या जा लवकर, हिचं काहीतरी कर. त्याबरोबर मग आता नलू ही तिकडे उभी असताना बारक्या हा पटकन तिकडनं बाहेर जातो. तर दुसऱ्या बाजूला तोपर्यंत मुलीचे वडील म्हणतात की मला मुलाबरोबर थोडं खाजगीत बोलायचं आहे. त्याबरोबर बाबाही उठून उभी राहिलेले असतात, पण मुलीचे वडील म्हणतात फक्त मुलाबरोबर. त्याबरोबर मग बाबा काही हरकत नाही म्हणत खाली बसतात. तर दुसऱ्या बाजूला सगळेजण ब्रेकफास्टसाठी जमा झालेले असतात. त्यावेळी आता लगेचच इकडे आता अवनीचा होणारा नवरा विचारू लागतो की अवनीला गाडी चालवता येते का. त्यावर आता दादा सांगतो की नाही, म्हणजे आमच्या घरी ड्रायव्हर आहेत ना, त्यामुळे अवनीला कधी गाडी चालवण्याची गरज पडलीच नाही. त्याबरोबर आता विवान म्हणतो, अच्छा, म्हणजे बेसिकली काय, गाडीचं नॉलेज शून्य. पण आता मात्र तिला गाडी शिकावी लागेल नाही, कारण काय आहे ना, मी तिचा 24/7 काही ड्रायव्हर म्हणून राहू शकत नाही ना. आणि तसंही कॅनडामध्ये एकदा का मुलीला 18 वर्ष पूर्ण झाली की लगेचच ड्रायव्हिंग शिकवली जाते. त्याबरोबर इकडे अवनीला आता राग आलेला असतो आणि अवनी
आता काटा चम्मच घेऊन विवानला घाबरवत असते. ती म्हणत असते, माझी माझी ड्रायव्हिंग काढणार तू? ड्रायव्हिंग काय आली तर स्वतःला खूप शहाणा समजतो का रे? मी जर ठरवलं ना तर स्वतःची कंपनी काढू शकते, कंपनी. आणि माझ्या कंपनीत ना तुला ना मी जॉबच देणार नाही. इतर लोकांना जॉब देईन पण तुझ्यासारख्याना नाही, कारण तुला ना खूप इगो आहे. इगोइस्टिक आहेस तू, इगोइस्टिक. कळलं ना? मला बोलणार तू, मला बोलणार, असं म्हणत अवनी आता त्याला म्हणजे चांगलं घाबरवत असते. इतक्यात विवान म्हणतो, अवनी काय गं, काय बोलतोय मी, तुझं लक्ष कुठे आहे? त्याबरोबर मग अवनी विवानकडे बघते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे बारक्या बाहेर येतो आणि नलूला म्हणतो, रडायला लागलेस होय, मग जा घरी जाऊन रड. त्याबरोबर नलू म्हणते, ए माझ्याशी नीट बोल, लहान असताना ढुंगण धुतलंय मी तुझं. त्याबरोबर बारक्या म्हणतो, होय का, मग आता काय त्याचं बिल घेऊन आली आहे का? त्याबरोबर मग लगेचच नलू म्हणते, गपरे. त्याबरोबर बारक्या म्हणत असतो, कशाला आली गं इथं तू, कशाला आली? त्याबरोबर ती म्हणत असते, पाहुणे आलेत ना घरी. त्याबरोबर बारक्या म्हणतो, कळायलंय नवं, मग अगं जा की बाई, कशाला आलीस इकडं? त्याबरोबर मग नलू म्हणते, मी नाही, त्या पाहुण्यांना जायला सांग. त्याबरोबर बारक्या म्हणतो, अच्छा म्हणजे यशोदाचं जुळायलं आहे तर तुझ्या पोटात दुखायलं होय? त्यावरती म्हणत असते, पोटात नाही, कुठं कुठं दुखायलं आहे ते मी नाही सांगू शकत. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे यशा म्हणत असतो, बोला की काय बोलायचं आहे तुम्हाला? त्यावेळी त्या मुलीचे वडील म्हणतात, नाही म्हणजे तसं तुमचं घर चांगलं आहे, घरातली सगळी माणसं पण चांगलीच आहेत, पण त्याबरोबर मग यशा म्हणतो, पण काय मग? त्याबरोबर मग त्या मुलीचे वडील म्हणतात, नाही म्हणजे जरा स्पष्टच बोलतो. त्याबरोबर यशा म्हणतो, बोला की. त्यावर मग आता लगेच मुलीचे वडील म्हणतात, एवढ्या माणसांचं रांधायचं वाढायचं म्हणजे? त्याबरोबर यशा म्हणतो, ही सगळी माझी जबाबदारी आहे, मी काही तिच्यावर एकटीवर ह्या सगळ्यांचा भार घालणार नाही आहे, आम्ही मिळून करू की दोघं, सगळं होईल सगळं. त्याबरोबर मग आता मुलीचे वडील म्हणतात, नाही म्हणजे तुम्ही तिला साथ द्याल ह्याची खात्री तर आम्हाला आहेच, म्हणूनच तर इथपर्यंत आलो. पण आम्हाला काय वाटतं माहिती आहे का, नाही म्हणजे एवढ्या सगळ्या माणसांमध्ये तुमचा संसार होणारच नाही. त्यामुळे मी काय म्हणतो, एकदा का तुमचं आमच्या मुलीबरोबर लग्न झालं की त्यानंतर मग आमची मुलगी आणि तुम्ही दोघांनीही म्हणजे वेगळं राहिलेलं बरं पडेल. आता त्यांनी असं म्हटल्याबरोबर मग राजाला लगेच आठवतं की त्यात तो म्हणाला होता, यशाला लगेच आठवतं की राजा म्हणाला होता, आपल्या या घरात ना आपण सगळे अडकून पडलोय, ज्याला इकडनं बाहेर जाण्याची संधी मिळेल ना त्याने पहिलं इकडनं बाहेर जायचं, अजिबातच इथे थांबायचं नाही. तर विवान आपल्याला गाडी चालवता येत नाही म्हणून आपल्याला एवढं हिणवून बोललेला असतो. त्यानंतर मग आता अवनी ही तिकडनं उठून चाललेली असते. ती म्हणत असते की झालंय माझं खाऊन. त्यावर विवान म्हणतो, बेसिक मॅनर्स, आपलं खाऊन झालं आहे म्हणून लगेच उठून न जाता सगळ्यांचं होईपर्यंत तिथेच बसणे टेबलावर, याला बेसिक एटिकेट्स म्हणतात. मग मात्र अवनी तिकडे बसते. त्याबरोबर आता विवानची आईस तिचं खाऊन झाल्यावर उठून जात असते आणि ती म्हणते, चला बाबा माझं झालं आहे खाऊन. त्याबरोबर मग अवनी म्हणत असते, काकू बेसिक मॅनर्स, बेसिक एटिकेट्स, सगळ्यांचं खाऊन होईपर्यंत उठायचं नसतं, बघा आमचं नाही झालेलं अजून खाऊन. त्याबरोबर मग ती म्हणते, अगं कॅनडाला राहायला तुला जायचं आहे, मला नाही काही. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता नलू म्हणत असते, मग जर मला वहिनी बनवायचंच नव्हतं तर लहान असताना कशाला मला वहिनी 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 म्हणून चिडवत फिरायचं रे? त्याबरोबर मग भाण्या म्हणत असतो, बारक्या म्हणत असतो, अगं ए बाई, चिडवणं वेगळं, खरोखर घडणं वेगळं. त्याबरोबर मग ती म्हणत असते, अरे एका बाजूला घराला बाईचा आशीर्वाद लागू द्या, बाईचा आशीर्वाद लागू द्या म्हणून बाई हुडकायला, आणि दुसऱ्या बाजूला घरात येत असलेल्या बाईला हाकलायला होय. त्याबरोबर मग आता बारक्या म्हणत असतो की, ए बाई तुझं एवढं प्रेम आहे ना यशोदावर? त्यावर मग ती म्हणते, होय. त्यावर मग आता तो म्हणतो, मग जा आणि नलू आत्याला सांग, जा 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 सुलू आत्याला सांग की जा. त्याबरोबर मग आता ती म्हणत असते, लक्षात ठेवा, जर माझं आणि यशाचं लगीन नाही झालं ना तर मेले ना तरी येईन आणि तुमच्यावर चिटकीन म्हणून बशीन. त्याबरोबर मग बारक्या म्हणतो, आईला ह्यांचा वेगळा स्टाफ आहे, एक श्राप देत्या, एक पछाडत्या, बाबा ए बाई जा की घरी जा. त्याबरोबर ती म्हणत असते की मी जाते, पण लक्षात ठेव, जर माझं आणि यशाचं लगीन नाही ना झालं तर मी कुणाचंच लगीन होऊ नाही देणार, नाही होऊ देणार मी कुणाचं लगीन. यशाचं लगीन माझ्याबरोबरच व्हायला पाहिजे, हां बघालच तुम्ही, यशाचं लगीन आणि माझं लगीन व्हायला पाहिजे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता यशा हा म्हणत असतो, जर तुमच्या मुलीच्या संसारात तुम्हाला माझं हे घर, माझे नाना, माझे भाऊ हे सगळे नको असतील
तर मग एकच पर्याय उरतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे राजा हा घरात आलेला असतो. आता राजा घरात येतो आणि बघतो तर काय, अवनी डायनिंग टेबलवरतीच बसलेली आहे. राजाची नजर फक्त अवनीकडेच असते. अवनीकडे तो एकटक बघत असतो. आता राजा अवनीकडे बघत असताना अचानक विवानची नजर राजावर पडते. मग विवान म्हणतो, ए काय आहे? राजा म्हणतो, सर अजून किती वेळ आहे निघायला? त्याबरोबर मग विवान हा राजाला म्हणत असतो, ए चल निघ, बाहेर जाऊन उभं राहायचं, आम्ही जेव्हा निघू तेव्हा निघायचं, समजलं ना, लायकीप्रमाणे. आणि मग आता राजाला तो हकलतो. आता राजाही गप्प बसतो, कारण त्याला सध्या अवनीबरोबर राहायचं आहे. राजा बाहेर येतो आणि म्हणत असतो, अरेच्या मायला सगळा उलटा डोक्याचा कारभार आहे इकडं, म्हणू दे. आणि मग आता राजा हा तिकडे बाहेर थांबलेला असतो. आता राजा हा बाहेर थांबलेला असतो, त्याला कंटाळा येत असतो, म्हणून मग तो जरा फिरत फिरत पुढे जातो. तर दुसऱ्या बाजूला इकडे स्वाती वहिनी ही अवनीला म्हणत असते, अवनी हे बघ, शांत हो, मला कळतं आहे तुला नाही पटत आहे हे सगळं, पण काही पर्याय आहे का? तू एक काम कर, तू ब्रीद इन कर, ब्रीद आउट कर, तुला जरा बरं वाटेल. त्यावर अवनी म्हणत असते, वहिनी नाही गं. त्याबरोबर स्वाती वहिनी तिला सांगते की अवनी अगं कर, त्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे, सांग ना. त्यावर मग अवनी म्हणत असते, वहिनी अगं हे सगळं मला नको वाटतंय. त्यावर वहिनी सांगते, अगं पण सध्या दुसरा काहीही ऑप्शन नाही आहे आपल्याकडे, बाबांनी काय सांगितलं आहे ते करावं लागणार ना आपल्याला. मग अवनी ब्रीद इन ब्रीद आउट करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ना त्रास होत असतो. मग वहिनी म्हणत असते, अवनी तू जरा शांत राहा, शांत हो, मग बघ तुला आपोआपूनच जरा बरं वाटायला लागेल. काय, शांत हो अवनी, शांत हो. आता वहिनी अवनीला शांत करत असते, जरा तिला दिलासा देत असते, धीर देत असते, जेणेकरून ती जरा नॉर्मल व्हावी. तर तोपर्यंत त्या ठिकाणी दादा येतो आणि म्हणत असतो, अरे तुम्ही इथे काय करताय, चला ना खाली. अवनी कुठे गेली? चल अवनी, अगं खाली चल, ती लोक वाट बघतायत. त्यावेळी मग अवनी म्हणते, वहिनी दरवाजा बंद कर. वहिनी म्हणते, अगं दरवाजा कशाला बंद करायचा, ती लोक वाट बघतायत, खाली जायचं आहे ना आपल्याला. त्यावर अवनी म्हणते, वहिनी मी सांगते ना, कर दरवाजा बंद. वहिनी म्हणत असते, अगं पण यावेळी कशाला. त्याबरोबर मग दादा म्हणतो, मी करतो, आणि तो जाऊन दरवाजा बंद करतो. त्यावेळी मग आता दरवाजा बंद करून दादा पुढे आल्यावर मग अवनी दादाला मारू लागते आणि म्हणत असते, विवानची बाजू, सारखी विवानची बाजू घेशील, हां बहीण कोण आहे तुझी, मी आहे ना, मग माझी बाजू घे ना. त्याबरोबर आता वहिनी मध्ये पडत असते त्या दोघांच्या. त्यावर मग आता अवनी वहिनीला म्हणते, वहिनी तू मध्ये पडूच नकोस, तू बाजूला हो वहिनी, तू मला बघू दे याच्याकडे जरा. त्याबरोबर मग आता दादा म्हणत असतो, अगं अवनी लागतंय ना. त्याबरोबर अवनी म्हणते, लागतंय ना, मग सारखी त्या विवानची बाजू घ्यायची काय गरज असते, हां बहीण मी आहे ना तुझी, मग कधीतरी माझी बाजू घ्यायला नको का तू. त्याबरोबर मग दादा म्हणत असतो, अगं असं काय करतेस अवनी, तो तुझा आता होणारा नवरा आहे की नाही. त्याबरोबर अवनी म्हणते, होणारा नवरा म्हणून त्याची बाजू घेशील, अरे मग मी तुझी सख्खी बहीण आहे ना, मग तू माझी बाजू घ्यायला हवी, माझी बाजू घे ना तू. त्याबरोबर मग आता दादा म्हणत असतो, अवनी अगं असं वेड्यासारखं वागू नकोस. अवनी म्हणते, मी वेड्यासारखं वागते मी. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला आता राजा हा फिरत असताना आता तो तुळशीजवळ पोहोचतो. तुळशीमध्ये देवी आईचा फोटो लावलेला असतो. देवी आईचा फोटो बघून आता राजा खुश होतो आणि म्हणतो, अगं आई तू इथं पण, वा 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 आई, तूच माझी तिच्याबरोबर सारखी भेट घालून द्यायलास नवं. आधी मंदिरात फकस्त बघून गेली, त्याच्यानंतर मग आता रस्त्यात तिथं माझ्याकडं बघून हसली, आणि आता तर हिथं तर आता ती माझ्यासारखी नजरेच्या समोरच आहे. आहे असं काहीतरी घडवून आण की ती अगदी दिवसभर माझ्या फक्त समोर आणि समोरच राहायला हवी गं, फक्त माझ्या समोर, बस. एवढं म्हणत आता तो तिथे खाली बसतो आणि प्रार्थना करायला हात पकडतो. त्यावेळी आता इकडे अवनी ही दादावरती फुलं फेकून मारते आणि ती फुलं आता त्यातलं एक फूल खाली बरोबर येतं आणि राजाच्या हातामध्ये पडतं. फूल पडल्याबरोबर राजा डोळे उघडतो आणि आजूबाजूला बघतो. त्याला वाटतं की हा आपल्याला देवी आईने दिलेला आशीर्वादच आहे. तर दुसऱ्या बाजूला आता त्या मुलीकडची म्हणत असतात की काय निकाल आहे तो तुम्ही आम्हाला कळवून सांगा. त्यानंतर आता इकडे जो दुसरा मामा असतो तो येतो आणि आता तो त्या मुलीकडच्यांना सांगत असतो की तो जो यश आहे ना तो खूप दारुंडा आहे, तो खूप दारू पितो. आता त्यावेळी तिकडे भाने येतो आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. तर दुसऱ्या बाजूला आता खरेदी करत असताना
आता इकडे अवनीला ठसका लागतो. अवनीला ठसका लागल्याबरोबर लगेचच विवान तिथे बसलेलाच असतो. तो काही हालत नाही जागचा. पण राजा पटकन अवनीला पाणी देतो. इतक्यात तिकडे सरबतवाला येतो. मग तो म्हणत असतो की मॅडम सरबत घ्या, पाण्यापेक्षा सरबत बेटर असतं. त्यावेळी आता विवानला राग येतो आणि विवान रागाने त्यांच्याकडे बघू लागतो. आणि आता तो पुढे येत म्हणतो, ए काय रे तुझं. त्याबरोबर मग राजा आता त्याच्याकडे बघत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता नेमका इथे काय राडा घडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.